नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे गटारी स्पेशल चिकन आणलेलं आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटेल. झणझणीत चमचमीत रेसिपी बनवायची भाकरीसोबत खा किंवा चिकन वड्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. एक भाकरी आपल्याला सुक्कही बनवायचं आहे आणि पातळ रस्साही बनवायचा आहे. दोन्ही भन्नाट चवीला आपण आणि रस्सेदारसाठी मेजवानी करणार. चमचमीत गटारी म्हटले का पाहुणे येतातच, तोंडाला पाणी सुटेल स्पेशल असं चिकन बनवायचं आहे. नक्की संपूर्ण पहा, म्हणजे चिकनसाठी आपल्याला काय लागणार आहे. झणझणीत बनवायचा, सुक्कही बनवायचं आहे, खाऊशी वाटणारा ते वेगळं बनवायचं चिकन रस्सा किंवा चिकन पहा. सुक्क्याला पण किती मस्त. आता त्यासाठी आपण काय घेणार आहोत नक्की आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. गावठी कोंबडी आहे, पाहताच पहा म्हणून छान लवकर असं शिजत नाही. जरा चिकन कुकरमध्ये घातलं. त्यासाठी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. आता कांदे घेतलेत मी, याप्रमाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि ते भाजायला ठेवले. कांदा छान लाल परतून ठेवायचा घ्यायचे आहेत, पांढरा ठेवायचा लालसर करून घ्यायचं, म्हणजे आपल्या चिकनचा कलर. आता खोबरं, एक नारळ आहे ओलं खोबरं, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस लाल होईपर्यंत. अगदी खमंग असा परतायचा आहे. सगळे पदार्थ भाजल्याशिवाय घ्यायचे नाही. असं परतून घ्यायचं आपलं चिकन अगदी ओलं ठेवायचं नाही, असं सुक्कं झालं पाहिजे. त्यासाठी धणे, जिरे, बडीशेप, धणे, लवंगा आणि मिरी, चक्रफूल हे घेतलेले आहे भाजून. लवंगा, मिरी आणि चक्रफूल. हे आहे आलं, याच्यात आहे लसणाच्या धाबारा पाकळ्या, ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे. आणि हे ओलं खोबरं आपण भाजून घेतलेलं पाहिलंच आणि हे भाजलेलं आपलं ओलं कांदा खोबरं, सुद्धा एक नारळ भाजलेला पाहिला. हेही भाजून झाले. आपले कांदे आपल्याला वाटण 7-8 मोठे होते. त्याआधी आपल्याला मसाला वाटायचा आहे. धणे, जिरे, बडीशेप आणि लवंग, बेडगी मिरच्या आणि हे घेतलेली आहे बेडगी मिरची. आपल्याला धणे, चक्रफूल घालायचं मैत्रिणींनो, म्हणजे छान स्वाद येतो याच्यामध्ये. आणि जिरं. त्याआधी आपण काय करणार, आता हे चिकन घेणार आहोत स्वच्छ धुवून. हे चिकन आहे 1.5 किलो मैत्रिणींनो, स्वच्छ धुवून. त्यामध्ये हळद घालायची आहे. आता हळद चमचाभर हळद घातलेली आहे. आपण त्यामध्ये मसाला म्हणजे धणे, जिरं, बडीशेप, धणे, जिरे आणि बेडगी मिरची, बडीशेप, लवंगा, मिरा, बेडगी मिरची हे सगळं घालून घेतलेलं वाटण. लवंगा, आपल्याला 2 चमचे घालून घ्यायचं आहे. ह्याची पावडर करून घेतलेली आहे. 1 चमचा आपल्याला मीठ घातलेलं आहे, 1 चमचाभर. हे सगळं एकत्र करून आपल्याला चिकनला लावून ठेवायचं आहे मैत्री, व्यवस्थित 10-15 मिनिटं. चिकन घेताना गावठी कोंबडी घ्या बरं का. आहे तोपर्यंत आपल्याला मसाला खोबरं वाटणार आहे सुक्क. त्यामध्ये मी चिंच घालणार आहे. पहा, चिंच, ही चिंच सुद्धा थोडीशी चिंच घ्यायची आहे खोबऱ्यामध्ये, म्हणजे आपल्या मसाला. बाकीचे सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा. आता मी कुकर ठेवणार आहे, त्यामध्ये घालणार आहे शाही जिरं आणि चिंच. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, शाही जिरेचा खूप सुगंध छान येतो. जिरं कढीपत्ता घालायचा आहे, तमालपत्र आणि 1 कांदा आणि तमालपत्र फोडणीला द्यायचं आहे. आणि आपला कढीपत्ता वेगळ्या पद्धतीत चिकन. तुम्ही कधी चिंच घातली का चिकन मध्ये? नसली घातली तर लगेच घालून पहा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर मला कळवा तुम्हाला कसा वाटला माझा गटारी स्पेशल चिकन. हे मी वाटण कसलं केलंय. आता हे हिरवं वाटण आहे. लसूण, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या. ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे. ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे. कांद्याबरोबर ते सुद्धा आपल्याला कांदा परतायला घालायचा आहे. मैत्रिणींनो, आता थोडं मॅरिनेशन करून ठेवलेलं, म्हणजे आपला मसाला लावलेला ठेवला होता किंवा मॅरिनेट केलेलं चिकन घालून हे आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं. करूशी वाटणारं आणि खाऊशी वाटणारं चिकन गावठी कोंबडी आहे, त्यामुळे रस्साही छान होतो आणि सुक्कही छान. चिकन सगळं मसाल्यात घोळून घ्यायचं आहे. म्हटलं का त्याला टेस्ट कमी असं हलवायचंय, म्हणजे पण एकदा एकजीव होणार सगळ्या मसाल्यामध्ये. तर पहा कोंबडीचं चिकन, आणि आपल्याला त्याच्यावर ठेवायचं. सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला नक्कीच शाबासकी मिळाल्याशिवाय राहणार. झाकण याच्यासाठी ठेवायचं आहे. आता थोडं झाकण ठेवायचं. आपल्याला गरम पाणी लगेच त्याच्यात ठेवायचं नाही करायला. फोडणीमध्ये
आपण घालून घेतलेलं चिकन गरम पाणी त्यावर ठेवल्यानंतर झाकण ठेवून पाणी ठेवायचं आहे. थोडीशी वाफेने आपण आपल्या चिकनला पाणी तर हे सुटणार थंडच आहे पाणी पहा. आहे पण वाफेने गरम होतं पण ते. वरती ताटात पाणी कशासाठी ठेवायचं आहे हे आता सुद्धा तुम्हाला झालेलं आहे सांगणार आहे. वाफेने गरम. आपलं मीठ आणि ते मीठ सगळं लावलेलं चोळून चिकन ठेवल्यामुळे आहे त्यामुळे आपल्या चिकनला चिकनला पाणी सुटतं. सुटलेलं आहे. आणि त्यामध्ये आता थोडं हलवून घ्यायचंय सगळं व्यवस्थित 2 मिनिटं ठेवायचं आणि आहे. आपण ताटावरती हे पहा. पाणी ठेवलेलं आहे. या पहा पद्धतीत छान अशी होणार आहे. तेल सुटलेलं आहे त्याला आता ताटात पाणी आणि ठेवलेलं गरम ताटावरती झालेलं पाणी आहे ठेवलेलं आहे ते ते ओतायचं सुद्धा आहे आपण त्याच्यामध्ये. ओतून घ्यायचं आहे. थंड पाणी थंड ओतायचं पाणी नाही, घालायचं नाही. गरमच ओतायचं. आता हे एवढं पाणी ओतून आपल्याला शिजायला पुरेशी आहे. छान 3 शिट्ट्या करून पाणी घ्यायच्या घातल्यानंतर मैत्रिणी. हलवून घ्यायचं आहे. जास्त आता पाणी आपल्याला ओतायचं नाही. ग्लासभरच कुकर पाणी बंद करून ओतायचं आहे. ते सुद्धा गरम करून. 3 शिट्ट्या घ्यायच्यात. जास्त आता घ्यायच्या ह्या नाही कुकरला झाकण लावून नाही तर घ्यायचं आहे. चिकनचा गाळ होईल. तुम्ही पाहताच काय भारी दिसतंय. कलरही कलरही किती सुंदर सुंदर आलेला आहे आलेला पहा आहे. तुम्ही. अजून तर अजून तर चिकन मसाले बनायचं आहे. वेगळे पडायचे आहेत त्याच्यामध्ये. आता आपण एक टोप ठेवणार आता आहे. दुसरीकडे आपण पातेलं त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे पानं मसाल्याची. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे माझ्याकडे झाड आहे या तमालपत्र पाण्याचं. म्हणजे मसाले ते मध्ये सुद्धा मी असतं ते. घातलेले आहेत पानं. तुमच्याकडे नसलं तर आणि तमालपत्र घाला. तेल घालून घ्यायचं आहे 2च चमचे. थोडंसं तेल घातलेलं कारण आहे. इकडे आपण फोडणीला तेल त्याच्यामध्ये घातलं आपल्याला होतं म्हणून कांदा जास्त खोबऱ्याचं वाटण तेलाचा केलेलं वापर न आहे. करता आटोक्यात तेल ते खायचं घालून असतं घ्यायचं आहे. मैत्रिणी. आपण ओलं चिकन खोबरं म्हटलं का जास्त आहे. घालतो. त्यापूर्वी आपल्याला हे पण मसाले नाही, आहे. एवढं पुरेसं आहे. कांदा मसाला आहे. आता हे मसाले गरम कोणते मसाला आहेत? आहे. घरगुती हळद आहे. मसाला, काळा मसाला आणि आपलं हळद, लाल मसाला बेडगी मिरची घरगुती मसाला आणि गरम मसाला आणि आहे वाटण केलेलं बेडगी हे मिरची. घातलेलं आहे. म्हणजे कांदा, काश्मीरी मिरची. खोबरं, त्याची लसूण, पावडर. आलं ह्याचं हे वाटण सगळे करून मसाले ते सुद्धा घातल्यानंतर आपण आपण मसाला परतून घ्यायचा कांदा आहे. खोबऱ्याचं वाटण ही छान बाजूला आपण परतून चिकन घेतलेलं आहे. ठेवलं होतं आता मी शिजायला कुकर खोलते शिट्टी पहा. घ्यायला ते सुद्धा किती आपलं सुंदर झालेलं आहे. कलरही आलेला आहे आणि आपलं आता चिकनही आपण शिजलेलं हे आहे. चिकन पाहायचं आहे. पहा लगेच दाबून शिजलं पाहिलेलं आहे. आहे. पटकन म्हणजे बाजूला तुटलं होते जाते. आपण दाबल्यावर याचा अर्थ आपलं चिकन चिकन आपलं छान मौसूद छान शिजलेलं शिजलंय. आहे. ह्या ग्रेव्ही ग्रेव्ही ही फोडणी आपली देऊन टोपामध्ये तेल सोडोस छान तोपर्यंत परतून आपल्याला घ्यायचं. झाकण त्याआधी आपण थोडंसं झाकण ठेवून परतून म्हणजे आपल्या घ्यायचंय. मसाल्याला छान उकळी पहा सुद्धा उकळी येते आलेली आहे आणि तेलही तेलही सुटतं. सोडलेलं आहे. ह्या आता पद्धतीत सगळं नक्की हलवून करून घ्यायचं पहा. आहे आणि आपलं चिकन आता शिजवलेलं आहे. उकळी आल्यानंतर मसाल्याला त्याच्यात आपण ओतायचं कुकरमध्ये शिजवलेलं चिकन हाय ओतून का नाही घ्यायचं छान आहे. रस्सा तुम्हाला किती 15 जाड पातळ माणसासाठी म्हणजे घट्ट हवंय हा पुरेसा ह्याप्रमाणे रस्सा आहे. रस्सा ठेवू शकता. आणि बाजूला सुक्क केलेलं आहे ते सुद्धा आता रस्सा वाढायचं आहे. म्हटलं पहा का छानच मैत्रिणींनो, झाला पाहिजे. तुम्हाला आवडलं तर त्यासाठी रंजना आता मी किचनला लाईक करा, शेअर कुकरमध्ये करा, मिसळून थोडंसं पाणी कमेंट करायला घालणार विसरू आहे. नका आणि बाजूला बेल आमच्या बटन इकडे आहे थोडंसं ते रस्सा सुद्धा दाब दाबा. ठेवतात म्हणजे घट्ट. मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला थोडा तुम्ही पातळ इथपर्यंत हवा असेल बघितलाय तर तर पातळही तुम्हाला करू नक्कीच आवडला असेल तर नक्कीच मला मैत्रिणींनो, कमेंटमध्ये कळवा आपण मीठ का आधी तुम्हाला हा घातलेलंच चिकन आहे. रस्सा कसा आवडला का नाही. नंतर जर मीठ घालायचं आवडला असलं असेल तर कमेंट तर करा तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने आणि मैत्रिणींनो करूनही मीठ पहा. घाला. पाणी म्हणजे घातलेलं तुम्हाला आहे चव पण मी भारीच वरून लागणार पाणी आहे. घातले रश्श्याला ते गरमच आपण पाणी होतं चिंच आणि घातलेली आता आहे. मीठही सुद्धा मसालेही आपल्याला छान छान चवीनुसार घातलेले आहेत घालून सगळे. घ्यायचं आहे. कारण आधी त्यामुळे आपण आपली मीठ घातलेलं आहे. चिकन रेसिपी नक्कीच त्यामुळे भारीच होणार आहे. आपल्या मसाल्याच्या अंदाजाने आता मीठ खळखळून आपल्या घालायचं आहे. चिकनला उकळी रस्साही घ्यायची आहे भारी मैत्रिणी. झालेला आहे. हे पहा तेलही सुटलेलं तेल आहे. छान पहा मैत्रिणी, साईडला आपल्या सुटलेलं रश्श्याला आहे. याचा अर्थ झणझणीत आपला चिकन चमचमीत असा रस्सा रेडी झालेला आहे. झालेला आहे. एका भाकरीऐवजी 2 भाकरी कारण नक्कीच चिकन तर चुरून खाणार शिजलेलंच आहे. मैत्रिणींनो. फक्त असा आपला मसाले रस्सा त्याच्यामध्ये झालेला आहे. छान नक्की करून पहा घोळवण्यासाठी आपल्याला आणि खळखळून रंजना अशी किचनला उकळी नक्कीच घ्यायची लाईक आहे. करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका झालेलं मैत्रिणींनो. आहे. आणि एका आणि बाजूला बेल मी बटन सुक्कही सुद्धा करायला दाबा. ठेवलेलं तुमच्या आहे. मैत्रिणीची श्रेय शेअर करा, त्यांना सुद्धा सुक्क म्हटलं कमेंट करायला का सांगा त्याच्यामध्ये पाणी आवडले तर. थोडं कमी घालायचं. कधीही हा रस्सा आणि तुम्ही जे बनवू मसाले शकता घातलेले चिकनचा. आहेत तेच पाहुणे मसाले आल्यावर करा, वापरायचे. तुम्हाला घरात खायसाठी करा किंवा आता आता गटारी अप्रतिम येते चवीचं त्याच्यासाठी तुम्ही गटारी असा स्पेशल रस्सा चिकन झालेलं नक्कीच आहे. करून पहा. पहा मैत्रिणी, तुमच्या तुम्हाला आवडलं तर तोंडाची चव रंजना तर किचनला रेंगाळत लाईक राहील. करा, शेअर करा, पण कमेंट करायला विसरू नका महिनाभर आणि सुद्धा सबस्क्राईब तुम्ही करा. नाही चिकन खाल्लं
तरी सुद्धा तुम्हाला तरी पण इतकी त्याची भारी चव झाली जाणवत राहील. का मला अशीच पहा पिऊशी आपला रसा वाटते. कसा मस्त कलरही आलेला आहे. बाय मैत्रिणींनो, नक्कीच भेटूया करून पहा पुढच्या रेसिपीत. आणि रंजना तोपर्यंत किचनला लाईक करा. गटारी तुम्ही कमेंट नक्कीच मध्ये स्पेशल जरूर करा. कळवा तुम्हाला हा चिकन बाय रस्सा बाय. आणि चिकन अशाच नवनवीन कसं रेसिपीमध्ये वाटलं. रंजना किचनला बाय बाय लाईक करा. मैत्रिणींनो, बाय. भेटूया.